नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अंबोकमध्ये 3 महिन्यांपासून घरपोच वीज बिले बंद. मीटर तपासणी न करता ऑनलाईन बिल कसे? ग्राहकांचा सवाल. हातकणंगले तालुक्यातील अंबोक येथे महावितरणकडून गेल्या 3 महिन्यांपासून अनेक ग्राहकांना घरपोच छापील वीज बिले मिळालेली नसल्याची बाब समोर आली आहे. मोबाईलवर ऑनलाईन वीज बिले उपलब्ध होत असली तरी घरपोच छापील बिल न मिळाल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं असून महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील अनेक ग्राहकांनी सांगितलं की यापूर्वी दरमहा नियमितपणे घरपोच वीज बिले मिळत होती, मात्र गेल्या 3 महिन्यांपासून एकही छापील बिल मिळालेलं नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि ऑनलाईन व्यवहार न करणाऱ्या ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान काही ग्राहकांनी मीटरची प्रत्यक्ष तपासणी होत नसताना मोबाईलवर ऑनलाईन वीज बिल कशी तयार होतात असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच मागील काही महिन्यांपासून अपेक्षेपेक्षा जास्त रकमेची वीज बिले येत असल्याचा आरोपही काही ग्राहकांनी केला. त्यामुळे बिलाबाबतचा संभ्रम आणि नाराजी वाढली आहे. घरपोच बिलच मिळत नसेल तर वेळेत भरायचे कसे असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. भविष्यात थकबाकी वाढणे, लेट फी आकारली जाणे किंवा वीज पुरवठा खंडित होण्याची भीतीही ग्राहकांनी व्यक्त केली आहे. महावितरणकडून तांत्रिक अडचणी, बिल छपाईतील विलंब किंवा वितरण व्यवस्थेतील बदलामुळे काही भागात छापील बिले उशिरा पोहोचत असल्याची चर्चा असली तरी याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अंबोक परिसरातील नागरिकांनी घरपोच बिल वितरण तातडीने पूर्ववत करावे, बिलांबाबत स्पष्टीकरण द्यावे आणि ग्राहकांच्या शंकांचे निरसन करावे अशी मागणी केली आहे. तसेच जास्त रकमेच्या बिलाबाबतही महावितरणने खुलासा करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.